संदीप जाधव आणि पार्टी यांचं आगमन झालेलं आहे। एक जबरदस्त झिंग आणणारं संगीत पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळणार आहे। तर आणखीन एक जबरदस्त असा सामना आपल्याला घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर दोन्ही स्थानिक संघ आहेत। एका बाजूला सापणे तर एका बाजूला पावनीपाडा संघाचा प्रथम गोलंदाज येतोय राज आणि डावगुरा फलंदाज विकी काळे। पहिला चेंडू भिडतोय आणि खणखणीत दणदणीत असा शॉर्ट टर्म पुलचा चौकार पाहायला मिळतो। चौकारानं धावसंख्या बिनबाद 4। पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पट्ट्यामध्ये चेंडूला फेकून दिलं जातंय। पुन्हा एकदा दुसरा चौकार राज यांच्यावर जबरदस्त हमला केला जातोय। दुसरा चौकार 2 चेंडूमध्ये 8 धावा बिनबाद 8। तिकडनं बाहेर जर चेंडू गेला असेल मैदानामध्ये तर कृपया तिथल्या आत गेलाय का चेंडू कंपनीमध्ये आला चेंडू आला। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ती भिंत पाहतोय ती भिंत एवढी मजबूत आहे का ते लावलेले सपोर्टर मजबूत आहे आतापर्यंत कोसळलेली नाहीये। सिमेंट कुठला वापरलाय अल्ट्राटेक। 2 चेंडूवर 2 जबरदस्त चौकार धावसंख्या बिनबाद 8। फलंदाज आहे विकी काळे टेनिस क्रिकेट मधला बेताज बादशाह। राज राईट आर्म विकेट। एक रन पळून काढली जाते। धावसंख्या बिनबाद 9। आईस्क्रीम वाले आलेले पेट पाणी क्या सवाल है भाई आना ही पडेगा। त्याला माहिती आहे शेवटचा दिवस गर्दी आहे या गर्दीमध्ये जितकं काय कमवता येईल तितकं कमवून घ्या। धावसंख्या जाऊन पोचली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9। आणि खेळण्यासाठी आता येतोय तो अभिषेक। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला म्हटलं बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवलं जातं आणि चेंडू थांबवणं अशक्य आहे। खणखणीत दणदणीत हा चौकार पाहायला मिळतो। अभिषेक यांच्या बॅटमध्ये आलेला हा या डावातला तिसरा चौकार। विकी काळेचे 2 आणि अभिषेकचा 1 अशी धावसंख्या जाऊन पोचली ती 13 वर। पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा पुढे सरसवत चेंडूला उचलून फेकलंय। षटकार धावसंख्या 19। राज यांच्यावर जबरदस्त हादरा केला जातोय। अगदी पोलिसी मार अंग अंग भड़का जब दिया अभिषेक और विकी ने जबरदस्त तड़का। आणि पूर्ण प्रेक्षक वर्ग त्याच्यावर भडका। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। रिव्हर्स स्वीप मारला जातोय अनस्टॉपेबल आणि चेंडू वेगाने जातोय तो सीमा रेषे पलीकडे चौकार। तेल चोप काढलाय राज दळवी यांचा। किती धावा आल्या षटकात?
23 धावांची लयलूट, पूर्ण वज्रहरण केलेले राज दळवी यांचं. आणि यानंतरचं पुढचं धावतं समालोचन करण्यासाठी येता येतं अदवर सेलार. हॅलो हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कायेषु सर्वदा. गणरायाला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या या अंतिम दिवसाला शिवकृपा वैतरणेश्वर चषक आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. या ठिकाणी आम्ही समालोचनाला सुरुवात करतो. मॅचकडे आपण जाऊयात. यापूर्वी आपण आवाज ऐकत होतात, अर्थातच सिनियर कॉमेंटेटर अडकमोळ सर यांचा, थँक्यू सर. आणि गेल्या दिवसांमध्ये आपण अक्षय पांडव सर यांचा आवाज ऐकतोय, अगदी ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते कॉमेंट्रीच्या माध्यमातून. आपण मॅचकडे जाऊयात. दोन टीम्स आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळत आहेत. एका बाजूने विकी काळेचा संघ अर्थात सापणे, आणि दुसऱ्या बाजूने बघायला मिळतोय आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर DKP सिमरन 11 पाहुणीपाडा अशी टीम मैदानामधनं मात्र आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळते. जी सिमरन, जिच्या नावाने मात्र हा संघ आज खेळतोय, तिचा आज वाढदिवस आहे. आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने त्या सिमरनला आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅचकडे जाऊयात. विकी काळे मैदानामध्ये तट धरून उभा आहे, कारण ज्या पद्धतीने सरांनी मगाशी उल्लेख केला की टेनिस क्रिकेटमधील एक डावखोऱ्या हाताचा अप्रतिम खेळाडू नाव आहे विकी काळे. ज्याही खेळाडूने याच मैदानावर आतिषबाजी षटकारांची केलेली, ज्यामध्ये आपल्याला 3 सलगचे षटकार बघायला मिळाले होते. याच मैदानावर नेहमी ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे तो विकी काळे मैदानामधनं. परंतु घरचा मैदान आहे, ज्या मैदानावर तुम्ही 12ही महिने सराव करता, त्या मैदानावर त्या प्रेक्षकांसमोर तुम्हाला आज खेळ करायचा आहे. या अनुषंगाने मात्र DKP स्पोर्ट्स पाहुणेपाडा टीम आपल्याला बघायला मिळते. मॅचकडे जाऊयात. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहिली तर तब्बल 25 जोडली गेली आहे. मनोज बॉलिंग ट्रॅकवरनं डावखोऱ्या हाताने सज्ज झालाय. यावेळेला मात्र फटका चांगला बॅटरच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार स्ट्रोक. त्या ठिकाणी मात्र फिल्डर तैनात होता स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये आणि कंप्लीट केली जाते कॅच. पहिला हादरा लागेल महत्वाचा खेळाडू अभिषेक इज बॅक टू द डगआउट. पहिला हादरा, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल मिळालेला आडव्या बॅटनं त्या बॉलला खेळायला गेले आणि त्या रिजनमध्ये जर का बघायला मिळालं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध जो क्षेत्ररक्षक तैनात होता, ज्याने परफेक्ट मात्र हातामध्ये कॅच कॅरी केली आहे, निखिल या माफ करा निकेत. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डावखऱ्या हाताने गोलंदाज सज्ज झाला. याही वेळेला फिरवलाय बॉलला, समोरनं मात्र बाहेर काढत असताना बॉल विकेटच्या मागे आपण पाहू शकाल. डॉट बॉल कंप्लीट होतोय. इस्टनच्या मागे धनेश साने यांच्या मात्र हातामध्ये बॉल जाऊन विसावला. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं मनोज, डावखऱ्या हाताचा मारा फलंदाज. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात आहेत. तिकडे हरेश त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला आणि फेक करेपर्यंत एक सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. विकी काळे यांना मात्र स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण या अनुषंगानं तुम्ही जी फलंदाजी करतायत त्या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईकला ठेवणं हे मात्र खूप गरजेचं. आणि तीच गोष्ट या ठिकाणी बॅटरच्या माध्यमातून, कारण महत्त्वाचा एक खेळाडू होता जो बाद झाला. अभिषेकला आपण आऊट होताना पाहिलं, त्यानंतर नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता आला आणि त्याच्या माध्यमातून हीच गोष्ट या ठिकाणी बघायला मिळाली की सिंगल काढून विकी काळेला कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला आणलं जातं. विकी काळे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज. मनोज आपल्या षटकामधील पुढचा बॉल घेऊन यावेळेला फिरवलाय बॉलला आणि उडवून देण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ लालीच्या मस्तकावर दस्तक देत असताना बॉल सीमारेषा पार निघून जाईल. आलेला दर्जेदार स्ट्रोक विकी काळेच्या बॅटमधनं.
याच कारणाकरिता या खेळाडूला मात्र स्ट्रायकिंग एंडला आणलं होतं. त्याचं प्रात्यक्षिक आणि त्याचं उदाहरण देत असताना मैदानामधनं बॉल सरळ सीमारेषा पार, षटकार 6. पुनश्च एकदा यावेळेला अगदी हलक्या हाताने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न, कारण ज्या कारणाकरिता स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे त्याला सुद्धा माहिती आहे की मी किती महत्त्वाचा खेळाडू आहे या मॅचमधनं. कारण DKP स्पोर्ट्स पावणीपाडा आपण पाहिलं तर युवा खेळाडू खूप जास्त आहेत या संघामध्ये. म्हणजे 8 खेळाडू युवा आणि 3 सिनियर खेळाडू, आणि त्या 3 सिनियर खेळाडूंच्या अंडर ही संपूर्ण युवा टीम आपण मैदानामध्ये इन ॲक्शन पाहतो. आणि त्याचंच प्रात्यक्षिक या ठिकाणी 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 33-33. अगदी दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2025चा हा थरार. नव्या वर्षामध्ये अगदी आत्तापर्यंतची सर्वाधिक मोठी स्पर्धा आज आपल्याला या गातेस नगरीमध्ये बघायला मिळते. देखणं आयोजन, गेली 4-5 दिवस आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहिली आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस, ज्या अंतिम दिवसामधनं आपण या टेनिस क्रिकेटमधील मोठमोठ्या स्टारकास्ट यानंतर मात्र इन ॲक्शन पाहणार आहोत. त्याआधी आपण ज्या क्वालिफाय झालेल्या टीम्स आहेत त्यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 2 संघ मैदानामधनं इन ॲक्शन खेळत आहेत. एका बाजूने आपण सापने 11 आणि दुसऱ्या बाजूने पाहुणीपाडा. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता स्वतः महेश सज्ज झालाय गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला मात्र संघाकरिता अडचण म्हणून उभा असलेला खेळाडू नाव आहे विकी काळे. सज्ज होईल महेश आपल्या षटकामधला पहिला बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. पहिला बॉल, यावेळेला फटका फसलाय, कॅचला संधी आणि कॅच मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केली आहे. प्रथमेशच्या माध्यमातून झाली आहे खूप मोठी चूक, कारण जीवनदान कोणाला दिलं गेलंय तर विकी काळेला या ठिकाणी जीवनदान दिलं गेलंय. येणारे 11 बॉल अजून सुद्धा बाकी आहेत. कॅच हातात कॅरी व्हायलाच हवी होती, कारण महत्वाची विकेट या मॅच मधली, आणि ती मात्र या ठिकाणी कुठेतरी ड्रॉप होत असताना महत्वपूर्ण क्षणाला जीवनदान. कारण जर का पाहिलं आपण गुडलेतला चेंडू थोडासा स्पॉट झालेला, त्यानंतर आडव्या बॅटनं खेळायला गेले, बॉल मात्र लॉंगॉनच्या रिझनमध्ये आलेला. त्या ठिकाणी परफेक्ट फिल्डर सुद्धा महेशने तैनात केलेला, परंतु फिल्डरची साथ महेशला लाभली नाही, ज्या कारणाने या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आणि वेगानं मात्र 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. 2 वाढून आपण स्कोर कार्ड पाहिलं तर जात असताना 35-35. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल. आता तेजस आहे तिकडे मिड विकेटच्या रिझनमध्ये, जिथपर्यंत बॉलला स्टॉप करतोय आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल. पंचांकडे या ठिकाणी पंचांनी थर्ड अंपायरकडे मात्र अपील केली आहे. पिमरकरिता ही थर्ड अंपायरकडे अपील असेल. आमचं बँड पथक पुनश्च एकदा सज्ज झालंय. आजच्या दिवसामधनं सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून आवाज ऐकणार आहोत, सुमधुर सूर ऐकणार आहोत बँडचे, डीजेचे. गेल्या मॅच मध्ये पाहिलं आपण तर कुडूस 11 आणि वालीव या 2 संघांमध्ये लढत आपल्याला बघायला मिळाली, ज्यामध्ये मात्र एक मिनिट पंचांचा इट्स नो बॉल. पंचांनी कळवलंय आम्हाला या ठिकाणी नो चेंडू असेल. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. अभिषेक बाद झाल्यानंतर जो करण मैदानामध्ये आलाय त्याला फ्री हिटच्या बॉलनं मात्र दुसरा बॉल खेळण्याची संधी मिळाली आहे. हेमंतजी वाघ आणि आशिषजी शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या दोघांनाही आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होईल. धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्डवर 37 वरती विकेटनं. यावेळेला परफेक्ट फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. वाईड यॉर्कर स्वरूपातला बॉल हाताळला गेला होता. फलंदाजाला मोठ्या फटक्याकरिता कुठलीही संधी महेशनं निर्माण करून दिली नाही. थोडेसे एक पाय बॅकफुटला काढला आणि त्यानंतर मात्र बॉलला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेलेले, परंतु बॉल आपण पाहिला तर लॉंगॉनच्या रिझनमध्ये आला आणि तत्पूर्वी वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला मात्र विकी काळे आपण पाहू शकाल फलंदाजी करण्याकरिता. गेल्या मॅचमधनं सुद्धा आपल्याला दर्जेदार लढत बघायला मिळालेली, दर्जेदार मॅच बघायला मिळालेली, परंतु अखेरच्या बॉलवर मात्र वालीव संघानं कुडूस 11 या संघाच्या विपक्षामध्ये बाजी मारली. कुडूस 11 टीम सुद्धा आपल्याला या हंगामामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये, कारण ज्या पद्धतीने उल्लेख केला की यावेळेला विकी काळेच्या रडारमध्ये आलाय बॉल आणि सरळ फेकून दिलं जातंय. बॉल चाललाय
मिड विकेट काऊ कॉर्नर झोनच्या डोक्यावरनं सरळ निघून जाईल सीमारेषा पार. षटकार 6. ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख करत होतो कुडूस 11 या टीमचा, कारण पहिला षटक जे आपल्याला कुडूस 11 संघाकडनं प्रत्येक मॅच मध्ये जे दर्जेदार पद्धतीने बघायला मिळतं. महेश जाधव अगदी वेगावर स्वार आणि अचूक लाईन आणि अचूक लेंथ. आम्ही सुद्धा त्यांची मॅच यूट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो. अगदी दर्जा खेळाचा त्यांनी अत्यंत उत्तमपणे मात्र दाखवला आहे. सौरभ अडकमुळे यांची फलंदाजी असेल, सौरभ सवर सारखा नवीन खेळाडू, योगेश चौधरी सारखे अनुभवी खेळाडू, महेश भोईर असू द्यात, चिराग भानुशाली असू द्यात आणि संपूर्ण युवा खेळाडू, या संपूर्ण टीमला घेऊन कुडूस 11 या हंगामामध्ये मात्र अगदी दर्जेदार खेळ आणि खूप भन्नाट फॉर्म मध्ये मात्र बघायला मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण वालीव टीम सुद्धा पाहिली, अर्थात धीरज झा, ज्यांचा खेळ आपल्याला सातत्याने या वाडा तालुक्यामध्ये बघायला मिळत असतो. आणि यावेळी पंचांकडे जोरदार अपील केली आहे. बॅकफुटला जाऊन फक्त जागा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी वेगानं फिल्डर सागर पाटील स्वतः पोहोचले आणि जिथपर्यंत फेक केली. सर बाईज आहे का? ओके, लेग बाईज या ठिकाणी आम्हाला दर्शवत असताना लेग बाईजची एक सिंगल या धावफलकामध्ये ऍड होईल आणि स्कोर कार्ड पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 45-45. यानंतरची होणारी ओपन गटामधली पहिली लढत असेल. यावेळेला अगदी हलक्या हाताने खेळून काढलंय तक्ष एंटरप्राइजेस वाडा 11 आणि रुही 11 सावरखांड. दोन्ही टीम्स तक्ष एंटरप्राइजेस वाडा 11 आणि रुही 11 सावरखांड दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करून घ्यायचंय. बोथ टीम्स आपण या गोष्टीची नोंद घ्या. वाडा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य राजेश सातवी आणि अरुण पष्टे इथे येत आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. तक्ष एंटरप्राइजेस वाडा 11 आणि रुही 11 सावरखांड सज्ज राहायचे. या मॅच नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. अगदी हलक्या हाताने यावेळी मात्र एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आणि षटक क्रमांक 3 संपत असताना 3 षटकाखेरीस आपण धावसंख्या पाहिली स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. 47 धावा स्कोर कार्डवर आहेत. ज्या पद्धतीने आतापर्यंत धावांचा वर्षाव दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून बघायला मिळाला. वेगानं धावसंख्या मात्र कव्हर करतायत. या षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकी काळेला जीवनदान दिलं आणि त्यानंतर विकी काळे बहरला. एक षटकार पुन्हा एकदा त्याच्या बॅटमध्ये बघायला मिळाला आणि येणारे 6 बॉल सजून सुद्धा बाकी आहेत. त्या येणाऱ्या 6 बॉल्सवर किती धावा केल्या जातील, कारण धावसंख्या 47 ऑलरेडी लावली गेली आहे. तत्पूर्वी एक संधी देऊयात आमच्या बँड मास्टर्सला. संदीप अंतिमचे षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरनं रोशन गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. शेवटचे 6 बॉल्स बाकी. स्ट्रायकिंग एंडला विकी काळे. धावसंख्या पाहिली तर 47 राईट आर्मवरती विकेटनं पहिला बॉल विकी काळेला बघायला मिळाला आणि त्यानंतर मात्र बॉलला पाठवून देण्याचा प्रयत्न सागर पाटील होते तिकडे, त्यांच्याकडनं झाली आहे मात्र कॅच ड्रॉप आणि बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. आलेला दर्जेदार स्ट्रोक 6 षटकार. पहिलंच जे सुमधुर संगीत आपण पाहिलं, गणरायाला वंदन करून सुरुवात केली आहे. पुढचा बॉल याही वेळेला मात्र बघायला मिळालाय. तुम्ही सातत्याने विकी काळेला जीवनदान देत आहेत. त्याच्या बॅटमधून आलेला दर्जेदार स्ट्रोक. स्लोवर चेंडू होता, पिकअप डिलिव्हरी मात्र या ठिकाणी बघायला मिळाली आणि पडो उठो
लेकिन बॉल को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाओ, या अनुषंगाने बॉलला पाठवलं षटकाराकरिता 6. कंपनीतून बॉल जरा पूर्वा कंपनीतून. थँक्यू. सलगचा जर का विकी काळे यांच्या बॅटमधनं तिसरा षटकार आला तर विल्सन पाटील सापणे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सलगचा तिसरा जर का ठोकला तर विल्सन पाटील सापणे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. तुम्ही विकी काळे सारख्या खेळाडूला 2-2 जीवनदानं देत आहेत, मग ही गोष्ट तुम्हाला बघायला मिळणारच. बॉलला पाठवलं यावेळेला अगदी दर्जेदार स्ट्रोक. षटकाराकरिता 6 धावसंख्या आपण पाहिली तर 6 वाढून पुढे जात असताना 59 धावा स्कोर कार्डवर. रोशन पुन्हा एकदा सज्ज आपला बॉलिंग ट्रॅकवरनं राईट आर्म ओव्हर दी विकेटने. आणि यावेळेला फटका तर सजवलाय. पुन्हा एकदा तीच गोष्ट बघायला मिळाली. पुन्हा एकदा विकी काळेला जीवनदान. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले, परंतु त्या प्रयत्नांना काही यावेळी यश आलं नाहीये प्रथमेशच्या. सातत्याने या खेळाडूकडनं क्षेत्ररक्षण खूप चांगलं बघायला मिळत असतं, परंतु आज फिल्डिंगमधनं झालेल्या चुका कुठेतरी थोड्याशा संघाला महागड्या ठरत असताना रोशननं मात्र या बॉलवर कुठेतरी विकी काळेला रोखण्याचा प्रयत्न केलेला. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर झोनमध्ये बॉल चाललाय. पुन्हा एकदा तिकडे प्रथमेश आहे. बॉलची फेक करेपर्यंत आपण जर का पाहिलं तर वेगानं मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. यावेळेला कलेक्शन केलं, परंतु फेक खूप चुकीची बघायला मिळाली. कारण ज्या पद्धतीने फेक केली, खूप यष्टीरक्षकापासून लांब धनेश साने जिथपर्यंत बॉलवर पोहोचले 1 ते 2 टप्प्यांनी बॉल त्यांच्यापर्यंत आला आणि तितक्या वेगानं आपण त्या ठिकाणी जर का पाहिलं तर लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. विकी काळे यांना स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न केलेला, परंतु त्यामध्ये यश सुद्धा आलंय संघाला. धावसंख्या आपण पाहिली तर 2 न वाढून पुढे जात असताना आमचे स्कोरर आम्हाला कळवत आहेत 63-63. शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2025 हा थर्रार टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय, अनुभवतोय. पुढचा बॉल यावेळेला अतिरिक्त शफल झाले. त्यानंतर मात्र ऑफसाईडला खेळायचं होतं. बॉल जर का पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरनं टोलवत असताना 1 कंप्लीट आणि पुन्हा एकदा फेक चुकीची. खूप आडव्या हातानं फेक करायला हवी होती. खूप उंची या बॉलनं फेक करताना गाठली आणि त्या ठिकाणी पाहिलं वैयक्तिक विकी काळे 45 या धावसंख्येवर खेळ करतोय, म्हणजे अर्धशतकाकरिता त्याला 5 धावांची अजून गरज आहे. आणि इथून चेंडू पाहिला तर फक्त शेवटचा 1 बाकी, परंतु काय फलंदाजी केली आहे. नाव आहे विकी काळे. सज्ज होईल शेवटचा बॉल. रोशन यावेळेला फटका चांगला विकी काळेच्या बॅटमधनं आणि अर्धशतकीय इनिंग या ठिकाणी कंप्लीट केली. एकदा बॅट आपली वर करायची विकी काळे. अगदी दर्जेदार खेळ. तब्बल 51 धावांची इनिंग विकी काळे यांच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाली. अगदी याच गोष्टीचा आम्ही उल्लेख करत होतो की या वाडा तालुक्यातील एक अप्रतिम फलंदाज, डावखोऱ्या हाताचा एक तगडा अष्टपैलू खेळाडू आणि जगदीश पाटील यांच्या माध्यमातून विकी काळे यांना रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज. व्हॉट अ बॅटिंग. अगदी अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक विकी काळे यांनी मैदानात दाखवलंय. तुम्ही सातत्यपूर्ण मात्र झेल सोडले. बघा खेळाडू या ठिकाणी अभिवादन करत असताना विकी काळे एकदा आपली बॅट वर करायची. विकी काळे ओके थँक्यू. आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहिला तर या ठिकाणी मात्र जाऊन पोहोचलाय 71 या अंकावर. 71 धावा तब्बल स्कोर कार्डवर, ज्यामध्ये वैयक्तिक 51 बघायला मिळाल्या विकी काळे याच्या. अगदी दर्जेदार फलंदाजी. विजयाकरता आव्हान समोर ठेवलंय ते म्हणजेच 72 धावांचे. येणारे बॉल 24 आणि करायचे आहेत तुम्हाला 72.
जे अर्धशतक विकीनं आता झळकावलं त्याकरता साईनाथ पष्टे मुसारने यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि विकी काळे, मी जसा कालही उल्लेख केला की संपूर्ण भारतामध्ये जे ड्रेस किट बनवलं जातात त्यामध्ये टॉप 2 मध्ये जे नाव येतं ते सावली क्रिएशन, ज्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही अर्धशतकीय इनिंगमुळे त्याच्या संपूर्ण टीमला त्याचं पारितोषिक दिलं जाईल. सावली क्रिएशनकडनं विकीच्या या इनिंग निमित्त संपूर्ण टीम करता जर्सी तिथे स्पॉन्सर केली जाईल. संपूर्ण टीम करता एक जर्सी पारितोषिक म्हणून सावली क्रिएशनच्या माध्यमातून इथे येणार आहे. धन्यवाद हरीशजी पालवी. अगदी दर्जेदार, काय अप्रतिम सर फलंदाजी बघायला मिळाली विकी काळे याच्याकडनं. कारण ज्या पद्धतीने टेक्निकल बॅटिंग आपण सातत्याने खेळाडूचा उल्लेख करत असतो आणि आज सुद्धा त्याचंच प्रात्यक्षिक त्यानं मैदानातनं दाखवून दिलं. संधी निर्माण झालेली, परंतु त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं नाही, मग तो विकी काळे थांबेल तो कसला. आणि याचंच प्रात्यक्षिक वेगानं झपाट्यानं धावा कव्हर केल्या, बॉलला सातत्यपूर्ण बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवत राहिले आणि तब्बल 51 धावा मात्र आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकाल कशा पद्धतीने तब्बल 51 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. सावली क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतायत. कशा पद्धतीने त्याच्या बॅटमधनं आपल्याला षटकार चौकार बघायला मिळाले, काय अप्रतिम खेळी केली, वेगानं धावा कन्वर्ट केल्या. याचं संपूर्ण लाईव्हची हायलाईट आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून यूट्यूबवरनं पाहतोय. या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. अर्थातच गावदेवी सापणे या टीमकडनं विकी काळे यांच्याकरिता शुभेच्छा आल्यात आणि संपूर्ण सापणे टीमकरिता शुभेच्छा आल्यात. किती अप्रतिम स्पर्धा, देखणं आयोजन. कारण हे मैदान म्हटलं की वाडा तालुक्यातील खेळाडू आहे ना, त्याचं स्वप्न आहे या मैदानावर मला खेळायचं आहे. या ठिकाणी गातेसगावचे ज्येष्ठ नागरिक नितीनजी पष्टे साहेब उपस्थित झाले, त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. जाऊयात. दाण्याची एक बाजू पाहिली आहे, परंतु आम्ही आमच्या मैदानावर खेळ करतोय ही गोष्ट मात्र छाती ठोकपणे सांगण्याची आता संधी आहे पाहुणेपाडा या टीमला. आणि ती सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना या ठिकाणी पाहू शकाल. रोशन नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला राज. पहिला बॉल राजच्या बॅटमधून आलेला अप्रतिम स्ट्रोक, बॉलला भिरकावून दिला जात आहे, सरळ चाललाय या ठिकाणी स्क्वेअरच्या बाहेर. या ठिकाणी पंचांनी मात्र थर्ड अंपायरकडे अपील केली आहे. ओके, आशिष शिंदे आणि हेमंत वाघ यांच्याकडनं दोन्ही फलंदाजांच्या प्रत्येक षटकाराला रोख रक्कम 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. राज यांनी जर का सलगचे 3 षटकार ठोकले तर युवा उद्योजक नितेशजी पाटील अर्थातच आप्पा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पंचांकडे या ठिकाणी मात्र निर्णय पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आपण पाहू शकाल. जो काही निर्णय असेल तो तुम्हाला कळवला जाईल लवकरच. पहिल्या बॉलवर सर राजनं षटकार ठोकलाय आणि कुठेतरी इरादे स्पष्ट केलेत की आम्ही सुद्धा ही धावसंख्या चेस करू शकतो. निश्चित याच पद्धतीने खेळ मैदानाच्या हातनं करावा लागेल. जरी मोठी टोटल विरोधामध्ये उभी असली तरी ती कंप्लीट करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. सुरुवात खूप चांगली झाली आहे. ही सुरुवात अशीच जर कंटिन्यू ठेवली तर निश्चित या मॅचचं चित्र शेवटी काहीतरी वेगळं असेल. फेअर डिलिव्हरी पहिल्या बॉलवर, परंतु षटकार आलाय. ऋषीच्या विपक्षामध्ये आपण राज दळवी याला पाहतोय फलंदाजी करत असताना. याही वेळेला पुन्हा एकदा त्या क्षेत्रामधनं बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. बॉल आपण पाहिला तर त्या ठिकाणी नशिबाची साथ मात्र सापणेकरांच्या बाजूने असं म्हणावं लागेल. कारण मैदानामध्ये या संपूर्ण गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये हा पहिला चेंडू झाडाला जाऊन आदळलाय. ओके ओके. आणि त्या ठिकाणी मात्र पाहिलं तर नितेशजी पाटील यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांना रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सौरभ अडकमोळ या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत थोडेसे आज नाराज असतील कारण महत्त्वाच्या सामन्यामध्ये खेळ करू शकले नाही, परंतु गेल्या क्वालिफायर पर्यंत अगदी अफलातून इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेली. त्यांच्या समवेत चिराग सुद्धा या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर
या ठिकाणी 8 या अंकावर आहे. 3 चेंडू आतापर्यंत समाप्तीस आलेत. 8 धावा स्कोर कार्डवर. राज दळवी स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला जर का बघितलं तर रोशन आणि राज महत्त्वपूर्ण जोडी या पाहुणीपाडा या टीमची ओव्हर द विकेटनं बॉलर सज्ज. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. मिड विकेटच्या रिझनमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जो खेळाडू होता तो स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये गेला. बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं, फेक केली. तत्पूर्वी मात्र वेगानं एक सिंगल कंप्लीट केली आणि आता मात्र रोशन आपण स्ट्रायकिंग एंडला येत असताना फलंदाजी करण्याकरिता पाहू शकाल. पुढचा बॉल यावेळेला फिंगर रोल केले, बॉलवर फिरवलं, समोरच्या दिशेनं मात्र बाहेर काढत असताना समोर टप्पा पडला आणि त्यानंतर हलक्यानं बॉल मात्र बाहेर निघाला आणि विकेटच्या मागे डॉट बॉल. निर्धाव चेंडू कॅरी झालाय. तक्ष इंटरप्राइजेस वाडा 11 आणि सावर खान या दोन टीम्स मध्ये मॅच आहे. कॅचला संधी कंप्लीट केली जाईल. आशिष होते त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केली. विकेटचं पतन खेळाडू बाद. संख्या आपण पाहिली 9 आणि या ठिकाणी मात्र आता असं बॅटल रंगेल की दोन्ही बॉडी बिल्डर्स एकमेकांच्या विपक्षामध्ये. एका बाजूने आपण आशिष काळे आणि दुसऱ्या बाजूने सागर पाटील मैदानामध्ये दाखल. बॅटिंग करण्याकरिता सागर पाटील मैदानामध्ये दाखल. ज्यांच्या आज मुलीचा वाढदिवस आहे सिमरनचा आणि संपूर्ण या आयोजन कमिटीच्या वतीने आपण सिमरनीला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅचकडे मात्र परतूयात. आशिष बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज झालाय. धावसंख्या 9 या अंकावर. विजयाकरता 72 धावांचं लक्ष ठेवलंय, ज्यापैकी 9 तुम्ही कंप्लीट केल्यात. येणारे बॉल आहेत 18, करायच्या तुम्हाला 63. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला वेध. यावेळेला राजच्या बॅटमधनं फटका चांगला, गॅप मधनं बॉल ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. थँक्यू. आशिषवर पहिल्या बॉलवर राजनं पुन्हा एकदा हल्ला केलाय, परंतु आता तीच कन्सिस्टन्सी त्याला अजून सुद्धा ठेवावी लागेल. यावेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. आशिष स्वतः जाण्याचा प्रयत्न करतोय, जीवाच्या आकांतानं जाण्याचा प्रयत्न केलेला, परंतु बॉलवर काही पोहोचू शकले नाही. जिथपर्यंत आपण पहिला मागचा खेळाडू बॉलवर येईल तत्पूर्वी मात्र वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी बघायला मिळाली. राजला मात्र इथून जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल आणि या मैदानावर नेहमी ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर पाटील आपण पाहतोय. स्वतः या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत आणि आज मात्र खेळ सुद्धा त्यांना तसा करावा लागेल. यावेळेला अतिरिक्त शफल होऊन अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाबून नजरेनं पाहतायत, परंतु पंच काय निर्णय देतील त्यावर 2 पंचांमध्ये या ठिकाणी मात्र डिस्कशन होत असताना पाहू शकाल. विकेट किपर तर खूप कॉन्फिडंट होते, परंतु त्या व्यतिरिक्त संघामधनं कोणाकडनं अपील बघायला मिळाली नाही. पंच 2 जण आहेत, त्यांच्यामध्ये डिस्कशन केलं जाईल. बघा, पंचांपासून आपण थोडे लांब राहा. खेळाडू त्या दोघांमध्ये डिस्कशन होईल आणि त्यानंतर जो काही निर्णय असेल तो तुम्हाला कळवला जाईल. याकरिता थर्ड अंपायर सुद्धा अवेलेबल नाही आहे. आउटफील्ड आणि माफ करा ऑनफील्डवरचा जो डिसिजन आहे
तो मात्र तुम्हाला अंतिम मानावा लागेल. दोन्ही पंच आमचे मैदानामध्ये आहेत. मंगेश बाईट सर आणि प्रदीप भंडारी सर हे दोन मंगेश बाईत आणि प्रदीपजी भंडारी हे दोन्ही पंच आमचे आहेत. या ठिकाणी दर्शवले पंचांनी इट्स अ नॉट आउट. आणि डॉट बॉल कंप्लीट होत असताना धावसंख्येला मात्र वेध. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 15-15. चला बी फास्ट. नेक्स्ट मॅच करिता आम्ही पुन्हा एकदा कॉलिंग देतोय दोन्ही टीम्सला. चला या बोथ टीम्स टॉस करण्याकरिता यायचंय. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर त्या बॉलवर जाण्याचा प्रयत्न करतोय. दोघं गेले तिघं गेले परंतु बॉल मात्र एक धाव कंप्लीट करत माफ करा 2 धावा कंप्लीट केल्यात. कारण बॉलवर कोणी पोहोचू शकला नाही आणि त्या ठिकाणी वेगानं 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. परंतु ही रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला कुठेतरी कंटिन्यूस ठेवायची आहे. परंतु त्याच्या समवेत तुम्हाला षटकार चौकारांची सुद्धा तेवढीच गरज. आणि ते षटकार चौकार आतापर्यंत कुठेतरी थांबवलेत. बाउंड्रीज येत नाही आहेत या ठिकाणी पाहिलं आपण तर. आशिषनं भलेही पहिल्या बॉलवर चौकार खाल्ला परंतु त्यानंतरच्या पुढील 3 बॉलवर दर्जेदार कमबॅक. याही वेळेला चॉप केलंय बॉलला फिल्डर. वा काय कॅच कॅरी केली आहे. अगदी अप्रतिम. अभिषेकने मात्र कॅच कॅरी केली आहे. वाट पाहिली आणि अखेरच्या क्षणाला मात्र डाईव्ह मारत असताना बॉल हातामध्ये कॅरी केला. विकेट सोबतन 1 मोर विकेट डाऊन. राज दळवी बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता महेश मैदानामध्ये दाखल. वरती विकेटना आशिष. फुलटॉस बॉल बॅटवर प्रॉपरली आला नाहीये. संपूर्ण 6च्या 6 चेंडू सागर पाटील मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाच होते. 1 धाव या बॉलवर कंप्लीट केली आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपलाय 2. आणि 2 षटकाखेरीज धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 18-18. संधी देऊयात आमच्या बँड पथकाला आणि पुन्हा मैदानात परतूयात. क्रिकॉन बॉल तुम्हाला जर का हवे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी अल्पेश गोतारणे आणि कल्पेश गोतारणे सावली क्रिएशन यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर का तुम्हाला क्रिकॉनचे बॉल्स हवे असतील तर. यावेळेला फटका चांगला. बॉलला गॅपमध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे बॉलची वाट पाहतोय. अखेरच्या क्षणाला 1 धाव कंप्लीट केली आणि आता बऱ्याच काळानंतर मात्र सागर पाटील सागर बिल्डर स्ट्रायकिंग एंडला. मॅच आता थोडीशी कठीण झाली आहे. धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्डवर 19. 11 चेंडू आणि 53 धावांची गरज. यावेळेला पहिल्या बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न. वा बॉल फारल्यानंतर पाहिलं सुद्धा नाही. सरळ बॉलला पाठवून दिलंय. बॉल निघून गेलाय. डाऊन दी ग्राउंडचा फटका असताना ओव्हर दी बॉल रेड. षटकार 6. थँक्यू सागर पाटील. हा खेळाडू ही मॅच अजून सुद्धा टर्न करू शकतो. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन ओळखायला कुठेतरी चुकले कारण स्लोअर चेंडू हाताळला गेला. फलंदाज अगदी वेगानं फटका खेळण्याच्या तयारीत होते परंतु बॉलवर नजर नव्हती तेवढ्या प्रॉपरली आणि बॅटवर घेऊ शकले नाही. निर्धाव स्वरूपामध्ये या ठिकाणी मात्र बॉल कंप्लीट होत असताना सरळ जाऊन ध्येयष्टीला आदळलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा वरती विकेटनं.
याही वेळेला वा फ्लिक ऑफ द रिस्ट, अगदी दर्जेदार फटका सागर पाटील, सागर बिल्डरच्या बॅटमधनं आलेला अजून एक दर्जेदार स्ट्रोक, षटकार. हळूहळू मात्र प्रेक्षकांनी या मैदानाच्या दिशेनं वाटचाल प्रेक्षकांची सुरू झाली आहे, कारण संध्याकाळपर्यंत तुम्हाला इथे उभं राहायला सुद्धा जागा मिळणार नाही. आतापर्यंतचा या मैदानाचा इतिहास आहे. यावेळेला मात्र फटका फसलाय. विकी काळे होते तिकडे, परतावं लागेल सागर पाटील यांना. 4 चेंडूत मात्र 12 धावा करून सागर पाटील या ठिकाणी माघारी परतत असताना तब्बल 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली आणि यावेळी माघारी परत आहेत. विकेटचं पतन, 1 मोर विकेट डाऊन. सागर पाटील इज बॅक टू द डग आउट. कम ऑन. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर आहे ती म्हणजेच 31-31. सागर पाटील मात्र सलामीला येणं आज अपेक्षित होतं. ज्या पद्धतीने तुम्ही या मैदानावर सराव करतायत बघा, ती एक विकी काळेची कॅच घेतली असती तर त्यानंतर विकी काळेनं तब्बल 4 षटकार ठोकलेत आणि अकस्मात इनिंग पुढे त्याने साकारली आहे. परंतु जर आणि तर या गोष्टीला क्रिकेटमध्ये थरा नाही आहे. कॅचेस विन द मॅचेस हे म्हटलं जातं, परंतु तशा कॅचेस घ्यायला हव्यात. यावेळेला आल्या आल्या गॅपमध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या रिझनमध्ये खेळून काढले बॉलला. फिल्डर येतोय बॉलवर, हातामध्ये कॅरी केला, फेक केली, एक सिंगल कंप्लीट. शेवटचा अंतिम एक चेंडू आता इथून बाकी आहे आणि धावसंख्या पाहिली आपण तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. हा सर, षटक संपलं. ओके, यस. एकच सिंगल आली आणि धावसंख्या 32, 32 धावा. येणारे बॉल आहेत ते म्हणजेच 6 आणि 6 चेंडूत तुम्हाला तब्बल करायच्या आहेत त्या म्हणजे 40 धावा. 6 चेंडू आणि 40 धावा म्हणजे इथून गोलंदाजानं चूक केली नाही तर बॅटिंग करणारी टीम यांचा विजय मात्र अनिश्चित आहे, कारण इथून 6 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. पहिला बॉल यावेळी मात्र फिरवलंय समोरनं, बाहेर काढत असताना डॉट. विकेटच्या मागे निर्धाव चेंडू कंप्लीट झालाय. बॉलिंग ट्रॅकवरनं आपण विक्रांत याला पाहतोय गोलंदाजी करत असताना. पहिला चेंडू निर्धाव आलाय. यानंतर मात्र आडव्या बॅटनं आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केलेला आणि बॉल मात्र पुन्हा एकदा निर्धाव झालाय. सलगचा दुसरा डॉट बॉल. जशा पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न पाहुणीपाडा टीमनं पहिल्या बॉलवर केलेला की जो खेळाडू होता राज त्याने षटकार ठोकलेला, त्यानंतर मात्र नशिबाची साथ जी सापण्याच्या बाजूने झुकली, कारण तो बॉल षटकाराकरिता चाललेला बॉल झाडाला अडला आणि मग मात्र तशीच गोष्ट सातत्यपूर्ण बघायला मिळाली. यावेळेला अगदी टेक्निकल स्ट्रोक. अडकमो सर सातत्याने उल्लेख करत असतात की अशा पद्धतीचे फटके हे आपल्याकडच्या खेळाडूंकडे खूप कमी वेळा बघायला मिळत असतात. तुम्ही सातत्यपूर्ण व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न न करता तुम्ही कुठेतरी मिड विकेट असू द्या, स्क्वेअर लेग असू द्यात, याच रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच गोष्टीचा उल्लेख अडकमो सरांच्या माध्यमातून अनेकदा केला जातोय की खेळाडूंना अशा पद्धतीचे फटके शिकणं ही खूप काळाची गरज आहे. विक्रांत पुन्हा एकदा वरती विकेटने. यावेळेला मात्र दांडी गुल. परफेक्ट डिलिव्हरी बघायला मिळाली, मिस झाला आणि बॉल मात्र विकेटवर जाऊन आदळला. विकेटचं पतन. खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता चला रोशन या थोडे धावतच. यापुढील होणारी मॅच असेल चला नेक्स्ट मॅच. बोथ टीम कॅप्टन्स तक्ष इंटरप्राइजेस वाडा 11 आणि रुही 11 सावरखांड. तक्ष इंटरप्राइजेस वाडा 11 आणि रुही 11 सावरखांड दोन्ही टीम. चला आपण नाणेफेकी करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बोथ टीम्स कॅप्टन निखिल बागुल. आपण रुई इंटरप्राइजेस वाडा 11 ही टीम आपण नाणेफेक करण्याकरिता या आणि त्याच्या विपक्षामध्ये सावरखांड. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता
तर सागर पाटील यांनी दर्जेदार 2 षटकार ठोकले. फ्लिक ऑफ द रिस्ट खूप अप्रतिम बघायला मिळालेला. अतिरिक्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल कंप्लीट झालाय. शेवटचा आणि अंतिम आता मात्र एक चेंडू बाकी आणि विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे सापने 11 हा संघ. विकी काळे आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम अगदी दर्जेदार परफॉर्मन्स केला आणि त्या जोरावर संघाला मात्र इथपर्यंत घेऊन आले. परंतु गोलंदाजांची लाभलेली साथ, ज्या पद्धतीने मगाशी धीरज झा यांना अक्षय सरांनी विचारलं की कसं वाटतंय, तेव्हा त्यांनी उल्लेख केलेला की माझे संपूर्ण चारही गोलंदाज यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यामुळे आम्ही कुडूस सारख्या संघाच्या विपक्षामध्ये 40 धावा डिपेंड करण्यात आम्हाला यश आलं. मॅच फिनिश झाली आहे, विजय झाली आहे टीम सापने 11. विजयी टीमचा आपण या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करूयात आणि हार्ड लक म्हणूयात टीम डीकेपी स्पोर्ट्स सिमरन 11 पाहुणीपाडा. आपण वालीवानी सापने दोन्ही टीमचे कॅप्टन, चला या जरा आपण लगेच संपर्क साधायचा आहे. वालीवानी सापने, रोशन लारा आम्हाला दिसत आहेत, या ठिकाणी नंदन दिसत आहेत. आज इन ऍक्शन आपण त्यांना पाहणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर विकी काळे. चला या मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता विकी काळे. चला विकी काळे आपण यायचंय मुख्य मंचावर मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता. आणि वालीव संघाचा कॅप्टन धीरज झा आपण सुद्धा या, लॉट साठी यायचंय. विकी काळे मॅन ऑफ द मॅच या मॅचचा महत्वपूर्ण खेळाडू, या मॅच मधील तारणहार खेळाडू, ज्याच्या एका इनिंगनं संघाला तब्बल 71 या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं, तो विकी काळे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी मुख्य मंचावर उपस्थित मान्यवर नितीनजी पष्टे साहेब आणि त्यांच्या समवेत अडकमो सर यांना विनंती करतो की आपले जे मॅन ऑफ द मॅचचे प्राइज आहेत ते आपण या ठिकाणी वितरित करायचे आहेत विकी काळे यांना. HR फॅशन अर्थातच विकी काळे आणि रोहित काळे यांच्या माध्यमातून कॅप आहे त्यांच्या शॉपची. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच जे मोमेंटो आहे तो अरुण पष्टे मुसारणे आणि मेडल आहे अविनाश हरड यांच्या माध्यमातून आणि टी शर्ट आहे ब्रँडेड जीवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ही संपूर्ण पारितोषिके या ठिकाणी मात्र वितरित केले जात आहेत विकी काळे याला. अगदी दर्जेदार खेळ विकी काळे यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. वन मॅन शो बॅटिंगच्या माध्यमातून तब्बल 51 धावा. निखिल बागुल या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत. आज इन ऍक्शन आपण त्यांना पाहणार आहोत, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. बऱ्याच पारितोषिकं त्यांच्यावर लावली होती, ती पारितोषिकं त्यांना पुरवायची आहेत आपण.